आपल्याशी बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया फोन लाईन वरून जोडल्या गेल्यात। अंजली जी, आपण पाहतोय विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता नियुक्ती करण्यात आली आहे। कसं पाहता या निर्णयाकडे? खरं तर आपल्याला आठवत असेल की देवेंद्र फडणवीस आणि उज्ज्वल निकम हे 2 महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी त्यांची भेट झाली होती आणि हे त्यांना अपॉइंट करणार असं नुसतं बोललं जात होतं। पण आता त्यांची नियुक्ती झाली, याच्यावरनं जरा बरं एवढ्यासाठी वाटतंय की धनंजय देशमुख यांना ते वकील म्हणून हवे होते। त्यांचा प्रचंड विश्वास आहे त्यांच्यावर। कारण माझी त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा मी तितकीशी कन्व्हिन्स नव्हते, कारण उज्ज्वल निकम यांचा मुलगा त्यांनी एकदा धनंजय मुंडेंची केस देखील लढली होती, म्हणून मी स्पेक्टिकल होते। पण धनंजय देशमुख यांचा प्रचंड विश्वास आहे उज्ज्वल निकमवर आणि मला देखील वाटतं की वकील म्हणून ते अतिशय उत्तम आहेत। पण फक्त त्यांचा मुलगा लढला होता म्हणून आधी मी नकार दिला होता। पण मला असं वाटतं जर देशमुख कुटुंबाला जर ते हवे असतील तर अतिशय योग्य असं त्यांची जी मागणी होती ती देखील आता पुरी होताना दिसते, बरं वाटतं। मात्र तरी तुम्हाला असं वाटतं की पुढे ही जी कारवाई आहे ती पारदर्शक होईल? उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर आता या प्रकरणामध्ये न्याय मिळेल? ते वकील म्हणून प्रचंड म्हणजे कर्तबगार आहेत आणि ते प्रत्येक गोष्ट लावून धरतील, मुद्दे लावून धरतील, कारण ही टॅक्टफुली लढायला लागणारी केस आहे आणि मला वाटतं उज्ज्वल निकम ते अतिशय व्यवस्थित करतील। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अंजलीजी, उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती, त्यामुळे सुद्धा त्यांच्या नियुक्तीला या ठिकाणी काहींचा विरोध होता, त्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मला असं वाटतं ते राजकारण बाजूला ठेवून वकील म्हणून ते अतिशय उत्तम आहे, ते मला देखील त्याची खात्री आहे। पण न्यायालयात कसं असतं की आपण जर एखाद्याची केस लढली तर त्यांच्या मुलांनी धनंजय मुंडे यांची लढली होती म्हणून मी थोडीशी निगेटिव्ह होते। पण मला असं वाटतं वकील म्हणून ते अति उत्तम आहेत आणि ते व्यवस्थित लढतील अशी अपेक्षा आहे। अगदी नक्कीच। धन्यवाद अंजली दमनिया जी, TV9 मराठीशी बोलल्याबद्दल।